साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच युट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. नमस्कार रसिक श्रोतेहो, वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे मी आपलं सर्वांचं स्वागत करते. आजचे स्मृती व्याख्यान दिलदार नेता स्वर्गीय बाबूराव हाके यांच्या प्रित्यर्थ 11वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात श्री विजयजी हाके, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आपल्यात उपस्थित आहे. तसेच मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी उपस्थित आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. मी विजयजी हाके व श्रीकांतजी बेनी यांना विनंती करते की आपण प्रथम स्वर्गीय बाबूराव हाके यांच्या प्रतिमेचं पूजन करूया. दिलदार नेता स्वर्गीय बाबूराव हाके. राजकीय कार्यकालाकडे मागे वळून पाहताना पहिले नाव आठवणीत उचंबळून येते ते स्वर्गीय बाबूराव हाके यांचे. आठवणीत राहण्याचे मुख्य कारण त्यांचे राजकारणातील वेगळेपण. सर्वसाधारण राजकीय कार्यकर्ता नेता म्हटले की जनसामान्यांच्या प्रत्येक अडचणीला स्वतःला झोकून देऊन त्यांना मदतीसाठी पुढे सरसावे, तोही मूलभूत संकल्पना आहे. आजकाल त्यात बराच मोठा बदल झाला आहे, पण मूळ संकल्पनेशी तादात्म्य ठेवणारे काही कार्यकर्ते आजही आहेत. त्यात बाबूराव हाकेंचे क्रम अगदीच वरचा आहे. जनहितकारी राजकारणाचा त्यांचा पिंड होता. शासकीय पदावर असताना काही मंडळीत बराच बदल होतो. ते व्यक्तिशः सामान्यपणे वागतात, तसे पदावर आल्यावर वागत नाहीत, हे सर्व काल सत्य वाटत आले. परंतु बाबूरावांचा अनुभव फारच वेगळा आहे. किंबहुना पदावर आल्यानंतर ते जास्त विनम्र होताना अनेकांनी पाहिले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम अर्थ समितीवर सभापती म्हणून काम करताना त्यांचा अनुभव नाशिक जिल्ह्याने घेतला आहे. या पदावर असताना ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात 8 ते 10 तास काम करीत असत. त्यांच्या चेंबरमधून शेवटचा माणूस समाधान पाहून जात नाही तोपर्यंत थांबून असत. जाताना आपल्या स्वी सहाय्यकाला आवर्जून विचारित, अजून कोणी बाकी आहे काय? ही राजकारणातील बाकी अनेकांकडे येणे म्हणून काही शिल्लक राहते. मालेगाव तालुक्यातील कोंडार गावातून एक मागासवर्गीय धनगर गरीब कुटुंबातून ते पुढे आले. 4 लोकांना सतत सोबत घेऊन काम करीत असत. त्यांच्या शब्दकोशात नाही हा शब्दच नव्हता. तसेच भेटलेल्या माणसाला त्यांनी सांगतो किंवा सांगून पाहतो हे शब्द कधीच बोलले नाही.
अडचणीतील गरीब माणसाचे काम त्यांना पटले तर ते जीव ओतून करीत. त्यांच्याकरता प्रशासनातील अधिकाऱ्याला हात जोडून आग्रह करीत. तसेच प्रसंग आला तर कडाक्याचे ते भांडणही करत. बाबूरावांचा मूळचा गाभा सहकारातून तसेच समन्वयातून घडला आहे. जे जे त्यांच्या सोबत असतील त्यांना ते सर्वपरी मदत करीत असत. खरे तर त्यांना एकटे किंवा एकाकी कोणी पाहिलं नसेल. काम करताना तसेच भोजन करताना ते एकटे नसायचे. त्यांच्या हाके आडनावावरून जिल्हा परिषदेमध्ये नेहमी चर्चा व्हायची. हाक मारताच हजर होतात ते हाके. तसेच नेहमीच हाकेच्या अंतरावरील आपला कार्यकर्ता म्हणून हाके असा विनोद व्हायचा. पण खरोखरच बाबूराव प्रत्येक प्रसंगाला समोर जात व प्रश्न धसास लावीत. तत्कालीन मंत्री डॉक्टर बळीराम हिरे, शिवाजीराव देशमुख यांचा फार सलोखा होता. मुख्यमंत्री त्यांना नावाने हाक मारताना पाहिलेले आहेत. दुसरे समाज नेते जळगाव रोडू गोविंदा पाटील यांचे त्यांना बंधुसमान सहकार्य असायचे. आपल्या धनगर समाजाबद्दल त्यांना अभिमान होता. समाज संघटनेच्या विविध पदावर त्यांनी सक्रिय कार्य केले. समाजबंधूंना त्यांच्याविषयी आपुलकी होती. समाजात त्यांना आप्पा म्हणत. मनावर केलेले काम तडीस नेण्यात सक्षम असलेला वा एकूण सर्वच बाबतीत सजग असलेला समाज असे त्यांच्या आपल्या समाजाबद्दल मत होते. समाजातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाकरता सहाय्य केले. अनेकांना नोकऱ्या लावल्या. तसेच अनेकांच्या उद्योग व्यवसायात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. स्वच्छता हा त्यांचा आवडीचा स्थायी भाव होता. ते स्वतः अत्यंत नीटनेटके स्वच्छ राहत. त्यांचे घर आणि परिसर नेहमी स्वच्छ व हिरवा ठेवत. पांढऱ्या रंगाचे कपडे त्यांना शोभत असत. त्यांचे जिल्हा परिषदेत चेंबर अतिशय स्वच्छ असायचे. बाबूरावांना संगत, सोबत व सत्संग फार आवडायचा. जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी केशवराव पाचोरकर, गुलाबराव देशमुख यांच्याशी खास सलोखा होता. शिवाजीनगरमधील रहिवासी मंडळी एकत्र व गुण्यागोविंदाने राहत असत. त्यांची मैत्री अत्यंत घट्ट होतीच, पण सहकार्य उत्तम दर्जाचे होते. ही मंडळी जमीनविषयक व्यवहार करीत. त्यातून मिळालेल्या नफ्यातून ते दर साल देशांतर एक दौरा करीत. या दौऱ्यात दोस्त मंडळी एकत्र असत. साधू संतांचा सहवास त्यांना फार प्रिय होता. श्री श्री रविशंकरासारखे आध्यात्मक संत महंत त्यांच्याकडे मुक्काम करीत. या कामी त्यांचे सुपुत्र इंजिनियर विजय हाकेची फार मोठी साथ होती. सामुदायिक जीवन हेच आपलं ध्येय असलेला हा नेता दीर्घकाळ जनसेवा करीत होता. त्यांच्या अल्पकाळी झालेल्या दुःखद निधनाने त्यांचे समाजाबरोबर जनसामान्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. ती पोकळी अद्याप भरून निघालेली नाही. स्वर्गीय बाबूराव हाकेंच्या स्मृतीस वसंत व्याख्यानमालेतर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करते. धन्यवाद. आजचे वक्ते आपले विजयजी हाके यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्रीकांत बेनींना आमंत्रित करते. त्याआधी आपण त्यांचा सन्मान करूया. मी बेनींना विनंती करते आपण विजय हाकेंचा सत्कार करावा. एक निधड्या छातीचा धडपडा कार्यकर्ता अशी विजय हाके यांची सर्वत्र ओळख आहे. आपले वडील स्वर्गीय बाबूरावजी हाके यांच्या मार्गदर्शनानुसार विजय हाके यांनी शिक्षण प्राप्त केलं आणि 34 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता या नात्याने त्यांनी काम केलं. 6 वर्षांपूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून विजय हाके यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. परंतु आपल्या 34 वर्षांच्या कामामध्ये अनेक दर्जेदार कामं निर्माण करून त्यांनी आपली ओळख आजही जिल्ह्यात कायम ठेवलेली आहे. सिंहस्थ कुंभमेळा असेल, त्र्यंबकेश्वर नाशिक हा जो अतिशय सुंदर असा विस्तीर्ण रस्ता तयार झाला आहे त्यामधला सहभाग असेल किंवा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र असतील, अन्य शासकीय इमारती असतील, त्याची अतिशय दर्जेदार निर्मिती विजय हाके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झालेली आहे. नाशिकचं विश्रामगृहाची इमारत ही अतिशय पुरातन अशी इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीचं जेव्हा पुनर्बांधणी करायची होती तेव्हा त्याचा पुरातन लूक जो काय होता
तो तसाच कायम राहावा यासाठी विजय हाके यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि या इमारतीची पुनर्रचना करताना त्याचं जुनं सौंदर्य देखील जपण्याचं काम विजय हाके यांनी केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात एका वेगळ्या वातावरणात काम करण्याच्या पार्श्वभूमीवर 22 वर्षांपूर्वी त्यांचा श्री श्री रविशंकरजी यांच्याशी संबंध आला आणि ते आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामध्ये सहभागी झाले, सामील झाले आणि तिथलं वातावरण पाहून श्रीश्रीजींच्या मार्गदर्शनाखाली चालणारे विविध उपक्रम आणि सुदर्शन क्रियेचा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी झालेला सदुपयोग याची अनुभूती घेतल्यानंतर ते आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पूर्ण कार्यामध्ये त्यांनी झोकून दिलं. आपण स्वतः, आपलं कुटुंबीय आणि त्याचबरोबर आपल्या अनेक मित्रमंडळींना त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामध्ये सहभागी करून घेतलं आणि बघता बघता नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा अतिशय सुंदर विस्तार विजय हाके यांनी केला. ते महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून आज कार्यरत आहेत. त्यांनी अनेक उत्तम उपक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये राबवले. त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येकडे वळत होते, त्यांच्यात परिवर्तन घडवून आणलं. त्यांच्यातली नैराश्याची भावना दूर व्हावी यासाठी त्यांनी अनेक शिबिरांचं आयोजन केलं आणि एक चांगलं वातावरण, सकारात्मक वातावरण त्यांनी अमरावती जिल्ह्यात निर्माण करून या आत्महत्येच्याकडे वळू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी थांबवलं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक क्रांती घडवून आणली. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अशी अनेक उदाहरणं सापडतील की ज्या व्यक्ती थोडा मार्ग चुकत होत्या त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामध्ये आणून त्यांचं जीवन सुखाने कसं पार पडेल या दृष्टीने विजय हाके यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. वेणुनाद हा अविस्मरणीय कार्यक्रम विजय हाके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये पार पडल्याचं आपल्या सर्वांना आठवत असेल. असे विजय हाके की ज्यांनी सकारात्मक ऊर्जा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातनं प्राप्त केली आणि या ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र व्हावा यासाठी त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता पूर्ण वेळ ते आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचं काम करीत आहेत. एक ॲडव्हान्स टीचर म्हणून देखील त्यांची गुरुजींनी नियुक्ती केली असून त्या माध्यमातून ते सातत्याने विविध शिबिरांचं आयोजन करत असतात आणि त्यामध्ये मार्गदर्शन देखील करत असतात. जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता काय आहे याविषयी ते आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. मी विजय हाके यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. जय गुरुदेव. मी माझे मित्र आणि माझे मार्गदर्शक श्री श्रीकांतजी बेनी, माझ्याबरोबर वसन व्याख्यानमालेमध्ये काम करणारे इतर सर्व पदाधिकारी यांना पहिले मी धन्यवाद देतो की आजचं हे 11वं पुष्प गुंफण्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि मला आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी मिळवून दिली. त्याबद्दल ह्या सगळ्या वसन व्याख्यानमालेच्या मंडळाचं मी पुनश्च एकदा धन्यवाद करतो. आपण या ज्या विषयावर आज बोलणार आहे तो विषय आहे की सकारात्मक ऊर्जा. आपल्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून तर आपलं जीवन चालू आहे. जगभर सगळे लोक जगतायत, काम करतायत, पण त्याच्यामध्ये एक सकारात्मकता जर असेल तर तो चांगलं, स्वच्छ, उत्कृष्ट असं काम करू शकतो. ज्याची ऊर्जा नकारात्मक आहे तो नकारात्मक ऊर्जावाली व्यक्ती जो आहे तो समाजामध्ये विध्वंसक काम करेल, समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करेल, समाजामध्ये नैराश्य कसं निर्माण होईल याच्यासाठी काम करेल. अशा विविध नकारात्मक गोष्टी करेल की ज्याच्याने सगळी समाज व्यवस्था ढासळून जाईल. अशा प्रकारचं वातावरण ही नकारात्मक ऊर्जा करते. ऊर्जा तर आपल्याकडे आहे,
पण तिला सकारात्मक दृष्टी देण्यासाठी आपल्याला काही ज्ञानाची गरज असते. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जर तुम्ही करुणेने बघायचा प्रयत्न केला, प्रेमाने बघायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं पॉझिटिव्ह सकारात्मक सगळं दिसायला लागेल. एकदा तुमची ती दृष्टी निर्माण झाली सकारात्मक बघण्याची कुठल्या गोष्टीमध्ये, तर ते तुमच्यामध्ये उतरायला सुरुवात होते आणि मग तुमचं सगळं कार्य, तुमचं बोलणं, चालणं, वागणं, लोकांशी असलेले संबंध, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मकता यायला येते आणि ती ॲटोमॅटिक यायला लागते. तुम्हाला फार प्रयास करायला लागत नाही, सहजतेने ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होते. फक्त सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्हाला तिला एक आयाम द्यायला लागतो आणि तो आयाम देण्याचं काम जे हे प्राणायाम करतो. आपण जे हवा घेतो, आपण जो श्वास भरतो, त्या श्वासामध्ये काय की एक प्राण आहे आणि एक वायू आहे. तो वायू आपल्या शरीराचं चलनवलनचं काम करतो आणि त्यातली जी प्राणशक्ती आहे, तिला आपण लाईफ फोर्स म्हणतो, ती प्राणशक्ती जी आहे ते आपल्या सूक्ष्म ज्या नसा आहेत, नाडी आहेत, त्याच्यामध्ये जाऊन शरीराचं सूक्ष्म तऱ्हेने जतन पोषण करण्याचं काम करते. ती जी वायू जो आहे, वायूमधला जो प्राण आहे, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो, ती प्राणशक्ती जी आहे सगळ्यांकडे आहे, पण तिचं सकारात्मकता आणण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचं नियमन करायला जर शिकलो तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यायला लागते. आणि मग त्याच्या नियमन करण्यासाठी आपल्याला काही प्राणायाम शिकणे गरजेचं आहे. आता तो खूप मोठा विषय आहे, पण काही ना काही प्राणायामच्या पद्धती जर तुम्ही शिकल्या तर तुमची ही जी प्राणशक्ती आहे ती सकारात्मककडे जायला लागेल. आपल्या कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतील आणि मग तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आली की लोक तुमच्याबरोबर उठायला, बसायला, बोलायला इच्छुक राहतील. सगळ्यांना असं वाटतं की मला सगळ्यांनी ओळखावं, माझी एक समाजामध्ये ओळख असावी, समाजामध्ये एक प्रतिष्ठा असावी आणि ते सगळं असण्यासाठी तुमच्याकडे एक संघटन असलं पाहिजे. ते संघटन केव्हा होऊ शकेल? ज्यावेळेस तुमच्यामधली जी ऊर्जा आहे ती सकारात्मक असेल तर हे सगळं संघटन होईल. संघटन नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या लोकांबरोबरही संघटन होतं. त्यांच्या नकारात्मक गोष्टीचं आकर्षणापोटी काही तरुण मंडळी, काही समाजातली चांगले व्यक्तीसुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होतात, पण त्यांच्याबरोबर जास्त काळ ते राहू शकत नाही. एक मनाचा स्वभाव आहे, कोणाबद्दलची टीका टिप्पणी, कोणाबद्दलचे दूषणे, त्याची कमतरता, असं कोणी जर बोलत असेल तर आपल्याला ते ऐकायला काही काळासाठी, काही क्षणासाठी आपल्याला एक गोडी म्हणून, नाविन्य म्हणून ते ऐकायला आपल्याला आवडतं. आपण हलकेसे कान देऊन पण ते ऐकतो, पण आपण ते जास्त काळ ऐकू शकत नाही. कोणाची जर कुचंबना होत असेल, कोणाची कुचेष्टा होत असेल तर आपण कान देऊन ऐकतो, पण 2, 5, 7 मिनिटानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे काही बरोबर नाही, चला इथून निघून जाऊया, कारण हे केव्हा बंद होईल. होतं की नाही? आपण स्वतःला ऑब्झर्व करा, स्वतः लक्ष द्या की काय घडतंय. म्हणजे तुमच्यामध्ये जी सकारात्मकता जी मुळात आहे ती तुम्हाला या गोष्टीपासून रोखण्याचा प्रयत्न करते. आणि मग हा धागा धरून तुम्ही जर त्या आपल्या ऊर्जेला अधिक प्राणायामाच्या माध्यमातून जर सकारात्मक न्यायला सुरुवात केली, ज्ञानाच्या माध्यमातून जर आपण सुरुवात केली, तर आपण सहजतेने आपल्या कळत न कळत सकारात्मकतेच्या दृष्टीने जायला लागतो. आणि मग तुमच्यामधली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती लोकांना तुमच्याप्रती आकर्षित करते. लोकांना तुमच्याशी बोलावंसं वाटतं, लोकांना तुमची संगत जी आहे ती हवीहवीशी वाटते, तुमच्यावर बसावंसं वाटतं, गप्पा मारावंसं वाटतं, तुमचे विचार ऐकावेसे वाटतात. आणि मग अशा लोकांचं एक संघटन झालं तर ते समाजाला, देशाला एक चांगल्या दिशेकडे घेऊन जायला पूरक ठरतं. म्हणून आपण आपली संगत कशी आहे, आपण कुठे उठतो, कुठे बसतो, कुठल्या लोकांना, म्हणून संगतीचा प्रभाव, ज्या काही गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो त्यातले सगळ्यात मुख्य कारण आहे संगत का प्रभाव. तर आपली संगत काय ही आपण तपासली पाहिजे आणि आपण जाणीवपूर्वक अशा नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला अलग करण्याचा प्रयास केला पाहिजे आणि सकारात्मककडे वाटचाल केली पाहिजे. हे सगळं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची वैयक्तिक आहे. तुमच्या आवडीनिवडी काही असल्या
तरी तुम्हाला ह्या गोष्टीचा जाणीवपूर्वक करायला लागेल. तुम्ही एकदा जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायला लागले की मग त्या गोष्टी जे आहे ते तुमच्या सवयीमध्ये बदल होतो. आपण जाणीवपूर्वक केलं की काही काळासाठी ती सवय होते आणि त्याच्या पुढे सवयीचा पुढचा टप्पा जो आहे तो तुमचा स्वभाव बनायला लागतो. जसं आपण मारून मुटकून लहानपणी ब्रश करायचो, तो ब्रश टूथपेस्ट लावून ब्रश करायचो, कुणीतरी आपल्या हाताला धरून ते ब्रश फिरवायचं आणि मग हळूहळू त्याची आपल्याला सवय झाली. त्याची सवय झाल्यानंतर कधी तो आपला स्वभाव बनला हे आपल्यालाच कळालं नाही. आता आपल्याला कोणी सांगायची गरज पडत नाही. कोणी येऊन आलं उठून आपल्या हातात ब्रश देत नाही. आता आपण आपलेच उठतो, उठल्याबरोबर आपलं पहिलं काम करतो आपलं ब्रश, आपली टूथपेस्ट आणि आपलं ब्रशिंग आपण सुरू करतो. तर हा काय परिणाम, हा कसला परिणाम आहे? हा तुमच्या सवयीतून तुम्हाला स्वभाव बनला तुमचा. कळत न कळत आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याचा विचार पण येत नाही की मी आता ब्रश करायला चाललोय, मी आता टूथपेस्ट लावतोय. हे तुमच्या स्वभावात उतरल्यामुळे होतं. तसंच तुमची ही सकारात्मकता जी आहे ती पण तुमच्या सवयीने तुमच्या स्वभावात परिवर्तित होईल आणि त्यावेळेस तुमच्या जीवनाला खरा अर्थ निर्माण होईल. आणि ज्यावेळेस हे तुमच्या स्वभावात येईल ही सकारात्मकता, त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन आहे तुम्हाला आपलेपणाने जगाकडे बघता येईल, प्रेमाने जगाकडे बघता येईल. आणि ज्यावेळेस आपलेपणाने आणि प्रेमाने जगाकडे तुम्ही बघायला सुरुवात कराल त्यावेळेस जगाच्या ज्या काही समस्या असतील, व्यक्तीच्या असतील, परिस्थितीच्या समस्या असतील, त्या समस्यावर मात करण्याची शक्ती ऑटोमॅटिकली, जसा तुमचा स्वभाव बनला तसंच स्वभावाबरोबर हे बाय प्रोडक्ट तुमच्याबरोबर येतात आणि तुम्ही त्या गोष्टीवर मात करता, सहजतेने मात करता, विनासाहस विना प्रयास ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. फक्त समस्या समोर आली की त्याच्यासाठी लागणारं सगळं ज्ञान, सगळे आयुध, सगळं सामुग्री कळत नकळत तुमच्याबरोबर येतात आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकतात, दुसऱ्याला बाहेर काढू शकतात, लोकांचे प्रश्न सोडवू शकतात, त्यांना एक समाधान देऊ शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला हे सकारात्मककडे प्रवास करायला पाहिजे. आज कुणीतरी माझ्याशी बोलत होतं की आम्ही चर्चा करत होतो की आपण काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे. समोरच्याने मला प्रश्न विचारला की मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय आणि ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना मी जबाबदारीने काम करतो आणि माझा कलिग बेजबाबदारपणे ते काम बिघडत असतो, करत नसतो, त्यामुळे त्याचं काम मला दिलं जातं. म्हणजे मी जबाबदारी करतो हा माझा गुन्हा का, असं समोरच्याने मला प्रश्न विचारला. माझ्या छातीत थोडंसं चर झालं. इतका जबाबदार माणूस, इतकं चांगलं काम करणारा माणूस, पण त्याला चुकीची धारणा मिळाली. त्याच्यामुळे तो जे काम करतोय त्याच्यापासून त्याला क्लेश होतोय, दुःख होतंय. मी त्याला सांगितलं बेटा आपण असं जर विचार करत राहिलो तर आपण सुद्धा त्या बाजूवाल्यासारखं निष्काम हो, बेजबाबदार हो. आपण असा का नाही विचार करू शकत? तो असा विचार करत होता की तो बेजबाबदार आहे म्हणून त्याचं काम मला मिळतं. मी सांगितलं की असा विचार करतो आता की मी जबाबदार आहे, मी चांगलं काम करतो म्हणून मलाच काम सांगितलं जातं. असा ज्यावेळेस विचार आला त्याचे डोळे लक्कन चमकले आणि माझं काम साध्य झालं. तो सकारात्मक झाला आणि त्यामुळे पुढच्या गोष्टी अशा घडल्या की त्याचा प्रश्न होता की हे किती दिवस चालणार. मी म्हटलं ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुला त्याचं फळ मिळेल. आणि 3-4 दिवसामध्येच ऑर्गनायझेशनने त्याची ही जबाबदारी घेण्याची प्रवृत्ती, ती कुठलंही काम स्वतःहून उचलणं, ते परिपूर्ण करणं, हा त्याचा सकारात्मक ॲटिट्यूड बघून प्रशासनाने, त्या ऑर्गनायझेशनने त्याला प्रमोशन दिलं इतरांना डावलून. त्याला म्हणतात मेरिट प्रमोशन. मेरिट कसलं? तुमचं सकारात्मक ऊर्जेचं मेरिट जे, त्यामुळे त्याला हे प्रमोशन मिळालं, त्याला एक रिस्पेक्ट मिळाला, एक आदर मिळाला. आणि जे नकारात्मक ऊर्जा करतो त्याचे असू शकतं की त्यांचा CR खराब असेल सरकारी भाषेमध्ये, किंवा त्याचं प्रमोशन थांबलं असेल, किंवा त्याचं इन्क्रिमेंट थांबलं असेल, अशा काही गोष्टी होऊ शकतात. सकारात्मकता ज्याच्याजवळ आहे त्याला आकाशसुद्धा ठेंगणं वाटतं, आकाशसुद्धा ठेंगणं वाटतं. इतकी उंची ते गाठू शकतात आपल्या कर्तृत्वाने, आपल्या ह्या ॲटिट्यूडने, सकारात्मक
विचाराने. आणि जे नकारात्मक विचार करतात त्यांना काही काळानंतर काही छोट्याच्या काही शॉर्ट टर्ममध्ये ते थोडेसे खुश होऊ शकतात की मी हे टाळलं, मी ते टाळलं, मी नाही करू शकलो, मी हे बिघडवलं, ते बिघडवलं. पण लाँग टर्ममध्ये ही नकारात्मक विचारसरणी असलेले लोक हे लाँग टर्ममध्ये ते कधीच खुश होऊ शकत नाही. सकारात्मकता असलेला माणूस जो आहे त्याला ही जीवनचा जो काळ आहे तो पण त्याला कमी वाटतो. त्याला असं वाटतं की अरे मला तर खूप काम करायचं आहे, माझ्यावर तो वेळ खूप कमी आहे. आणि जे नकारात्मकता घेऊन चाललेले लोक आहे त्यांना असं होतं की हे जीवन कधी खतम, कधी संपेल ही खिटकीट. त्रस्त होऊन जातात, व्यस्त होऊन जातात, लोक जवळ येत नाही, कोणी विचारत नाही. कारण त्या लोकांजवळ थांबणारी लोक जे ते अल्पकाळ थांबतात. सकारात्मक विचार असलेल्या व्यक्तीसमोर बरोबर लोक लॉंग टर्म चालायला इच्छुक असतात. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीने परेशान होण्याची गरज नाही की इतकं नकारात्मक असलेला विचार, तो ह्या पदावर गेला, तो त्या पदावर गेला, त्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं. बहुतेक त्याला मिळालं आहे ते, पण तुम्ही जर त्याचा टाईम स्पॅन जर तपासला, किती काळासाठी त्याने ते उपभोगलं हे जर तपासलं, तर तुमच्या लक्षात येईल की त्याला ते फार अल्पकाळ उपभोगता आलं आहे. त्याच्याबरोबर जे काय ते त्याला सन्मान मिळाला आहे तो पण तो फार अल्पकाळासाठी मिळाला आहे. जे सकारात्मकता विचार करतात ते दीर्घकाळासाठी ह्या सगळ्यांचा अनुभव करतात. निरंतर शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी ज्या आहे मान, सन्मान, प्रतिष्ठा हे सगळ्या गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर असतात. आपण असं बघितलं असेल किती सकारात्मक विचार, किती लोक मृत्यूनंतर आपण त्यांच्या चर्चा करतो, त्यांच्या अंत्ययात्रेला किती मोठी गर्दी असते. आणि तेच लोक, बाकीचे लोक बघा किती चंद कुछ लोक, मजबुरीने आलेले लोक, अशांची अंत्ययात्रा. याची तुम्ही तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर काय असतं आणि यांच्याबरोबर काय असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीबरोबर तुम्ही विचार करताना सकारात्मकतेने विचार करा. तो एकदा सकारात्मकता चष्मा तुम्ही लावायला शिकला की तुम्हाला सगळ्या गोष्टी सरळ दिसायला सुरुवात होईल. निगेटिव्ह चष्मा जर लावला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला विपरीत दिसायला लागतील, तुम्हाला विरुद्ध दिसायला लागतील. तुमच्या विरोधात काहीतरी घडतंय, तुमच्या विरोधात काहीतरी छल होतोय, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतील. आणि मग तुम्ही निराश करून सकारात्मक ऊर्जेने तुमच्यामध्ये एक उर्मी यायला लागते, एक उत्साह यायला लागतो, जोश यायला लागतो. आणि त्या जोशामध्ये तुम्ही कार्यसिद्धच होतात. तुम्ही कुठलंही काम हाती घेतलं ते ह्या ऊर्जेमुळे ते पूर्णच होणार, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. फक्त गोष्ट एकच करायची की सकारात्मक दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्याच्यासाठी परमपूज्य श्री क्षेत्र रविशंकरजी एक खूप छान सूत्र सांगतात. विस्मयो योग भूमिका. काय म्हणतात ते? विस्मयो योग भूमिका. विस्मय करायला शिका. तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल जर प्रश्नार्थकतेने पाहायला लागलात तर तुमचं जीवन दुःखकारक होणार. तुम्ही विस्मयाने बघायला लागला तर तुमचं जीवन जे आहे आनंदाने भरत राहणार. विस्मय करा कुठल्या गोष्टीचं. परिस्थिती बदलणार नाही, परिस्थिती तशीच असणार आहे, पण आपला जो ॲटिट्यूड आहे तो सकारात्मक असला पाहिजे. कसा? तर त्याचं हे छान उदाहरण आहे. समजा बाहेर खूप कडकडीत ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आता, आणि कडकडीत ऊन आहे. तापमान किती आहे? 42, 43, 44 तापमान आहे. आणि तुम्ही बाहेर पडताय. तुम्ही प्रयोग करून बघा. अशा स्थितीत जर बाहेर पडताना तुम्ही बाहेर पाऊल टाकल्याबरोबर तुम्ही जर असा प्रश्न निर्माण केला, अरे यार किती ऊन आहे कडक, तर ते 40चं टेम्परेचर आहे, तुम्हाला 42चा एहसास देईल. तेच तुम्ही सकारात्मक कसं बघणार? पण बाहेर पाऊल पडलं तर म्हणतो ओ काय धूप आहे, अरे काय कडक ऊन आहे. अशी जर भावना तुम्ही निर्माण केली तर ते 40चं तापमान आहे तुम्हाला 39, 38चा एहसास देईल. इतका फरक होऊ शकतो. साधी गोष्ट, कुठल्या गोष्टीने प्रश्नार्थकपणे एकदम चिकित्सकपणे बघण्याची गरज नाही. जरूर तिथे चिकित्सा असायला पाहिजे, जरूर तिथे प्रश्न असला पाहिजे, पण तोही सकारात्मकतेने असला पाहिजे. प्रश्नाचं जे चिन्ह आहे ते बघा तुम्हाला तुमची अवस्था कशी करता. तुम्ही जर एखादा प्रश्न अनुभव करून बघा, प्रयोग करून बघा. तुम्ही एखादी गोष्ट प्रश्नार्थ आरशासमोर उभं राहून एखाद्या गोष्टीचा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःलाच की अरे हे काय चाललंय हे. तर तुमचा चेहरा कसा असतो बघा, असा एकदम
संकुचित झाला, त्याच्यावर एकदम आढ्या आल्यात, अरे हे काय चाललंय. जे चाललंय तुम्ही ते बदलू जरी शकत नसले तरी तुम्ही स्वतःची ऊर्जा बदलू शकता सकारात्मक. कसं, जे चाललंय त्यालाही सुद्धा तुम्ही प्रश्न विचारता, त्याच्यामध्ये तुम्ही जर आश्चर्याचा भाव टाकला तर ते तुम्हाला अधिक मोकळेपणे आनंद देईल. तर हे काय चाललंय असं प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही त्याला आश्चर्यामध्ये बदलू शकता. आणि कसं, अरे काय चाललंय हे बघा, तुमच्या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला आरशामध्ये चेहऱ्यातला फरक जाणवेल. पहिल्या प्रश्नार्थक याच्यामध्ये तुमचा चेहरा आहे असा संकुचित होऊन जाईल, असा त्याच्यावरती आढायला लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही विस्मय करायला शिकाल, आश्चर्य करायला शिकाल, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता यायला सुरू. अरे हे काय चाललंय, मी चेहऱ्यावर हसू आहे, परिस्थिती तशी आहे, पण त्या परिस्थितीपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःवर वाचवू शकाल त्यावेळेस तुमची जी सकारात्मकता आहे ती अधिक फुलायला लागेल, अधिक वाढायला लागेल. आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला त्या परिस्थितीमुळे होणारे जे काही आपण साईड इफेक्ट म्हणू किंवा त्याच्यामुळे होणारे काय त्रास म्हणू, त्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊन जा. परिस्थिती आपण बदलू शकत नाही. हे निसर्ग आहे, निसर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. जीवन आहे, जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार, सुख येणार, दुःख येणार, ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. पण त्याच्याकडे तुम्ही आश्चर्याने पाहायला शिका. आणि प्रश्नाने पाहिलं काय होतं आणि आश्चर्याने पाहायला हे तुम्ही आरशात तर बघाच, पण तुम्ही आणखीन एक आयाम देतो. प्रश्नाचं जे चिन्ह आहे ते कसं आहे बघा, असं वाकडं तिकडं आहे. काय, असं वाकडं आहे. तर ह्या प्रश्नार्थक गोष्टींनी ज्यावेळेस तुम्ही पाहणार त्यावेळेस तुमची सगळी चेतना जी आहे ती अशी वाकडी तिकडे होणार. आणि विस्मयाचं चिन्ह जे आहे, उद्गारवाचक चिन्ह, ते कसं आहे, खाली छोटं आहे आणि हळूच मोठं होत जाते. म्हणजे ते तुमची ऊर्जा प्रश्नार्थक पाहिली तर प्रश्नाच्या चिन्हासारखी वाकडी तिकडे होणार. आणि विस्मयानं पाहिलं तर तुमचं जे ऊर्जा आहे ती छोटी असेल, खाली छोटी दिले आणि तशी अशी विशाल होत जाणार. प्रश्नात आणखीन एक गंमत आहे त्याच्यामध्ये. तुम्ही प्रश्न विचारला तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, पण त्या उत्तरामध्ये परत एक प्रश्न आहे. तुम्ही अनुभव केला असेल, तुम्ही एखादा प्रश्न विचारला, त्यातून एक उत्तर आलं, त्याच्यामध्ये पुन्हा एक नवीन प्रश्न निर्माण झाला, त्याचंही उत्तर आलं तर पुन्हा एक नवीन प्रश्न निर्माण होणार. म्हणजे प्रश्नाला काही अंत नाही आणि किती काळ चालणार आहे. आणि आपण कधी याच्यापासून मुक्त होणार, आपण कधी प्रसन्न होणार. विस्मयाचं बघा, विस्मय म्हटल्यानंतर एकदम स्तब्धता येते. विस्मयाचं एकदम तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं, ओ शांत झालं. ही नीरव शांतता जी आहे ना, हे जीवनाचं गमक आहे. ही शांतीच लोकांना अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे सगळा समाज, सगळे व्यक्ती हे अस्वस्थ आहे, छोट्या छोट्या कारणामुळे अस्वस्थ आहे. आज इतका भयानक करोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये होतोय, पण किती लोक ह्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे अस्वस्थ आहेत. फार कमी लोक अस्वस्थ आहेत. बाकी लोकांना तर सगळं माहीत असून सुद्धा त्याची जाणीव पण नाही, कारण ऊर्जेची कमतरता आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून घाबरण्याचं अजिबात कारण नाही. करोना हे एक व्हायरस आहे, एवढं तुम्ही जर लक्षात ठेवलं तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. आपल्याला ज्यावेळेस एक वाघ दिसतो ना, त्यावेळेस आपण घाबरून जातो, किंवा साप दिसल्यावर घाबरून जातो. तसं घाबरण्याचं कारण नाही. आणि सापाला घाबरू नका, वाघाला घाबरू नका. त्यांचा जन्म काय तुम्हाला चावण्यासाठी की तुम्हाला खाण्यासाठी आलेला नाही आहे. ते त्याचा जीव आहे, तो त्याचा जीव आहे. तुम्ही त्याच्याशी छेडखानी केली किंवा त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचं तंत्र जर शिकून नाही घेतलं तर तो तुम्हाला चावणार, तो तुम्हाला खाणार. आज शहरामध्ये बिबट्याच्या बातम्या येतात, किती बिबट्याने किती लोकांना मारलं, त्याच्यापेक्षा त्या पळापळीमध्ये धावपळीतील लोक किती जखमी झालेत हे तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणून व्हायरस जो आहे, करोना व्हायरस आहे, याच्याबद्दल जर आपण काळजी घेतली नाही, याच्याबद्दल आपण जर लक्ष दिलं नाही तर आपण निश्चित याचे शिकार होणार. कोरोना असा हा व्हायरस आहे, हा इतर सगळ्या व्हायरस सारखाच व्हायरस आहे. काही वर्षापूर्वी प्लेगची साथ आली होती, नंतर देवीची साथ आली होती,
त्यावेळेस पण बघा तो इतिहास जर चालून बघितलं तुम्ही तर त्यावेळेससुद्धा खूप लोक पटा आजच्यासारखेच गेले. पण त्याच्यावरती काही औषधी आली काही काळानंतर. आजही देवीपासून आपण लसीकरण घेतो, पोलिओच्या लस घेतो, देवीच्या लस घेतो, ह्या सगळ्या लसी आपण घेत असतो. त्यामुळे आज तो व्हायरस हवेमध्ये आहे पण तो आपल्याला त्रस्त करत नाही की त्याची शिकार होत नाही. तसंच हे करोनाचं पण आहे. त्याचा हा काळ आहे. पहिल्यापेक्षा आताचा करोना जो आहे तो खूप हलका आहे, माइल्ड आहे. फक्त याच्यामध्ये एकच गडबड आहे, याचं स्प्रेडिंग फार फास्ट आहे. आणि करोना आणि त्याच्यामुळे माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या किंवा सोशल मीडियामधून येणाऱ्या बातम्या त्याच्यामुळे अधिक घबराट निर्माण होते. आणि मग आपण असं ना हडबडून जातो, गांगरून जातो आणि आपल्याला करोना म्हणजे आपला मृत्यू जवळ आला असं वाटायला लागतं. तशी काय नाही. याचं एक आणखीन गंमत अशी ह्या करोनामध्ये याच्यामध्ये करोनाचा व्हायरस झाल्यानंतर फारसे इलाज नाहीत. तुम्हाला पूर्णतः बरे करण्याचे फारसे इलाज नाही. जे काय औषधं आणि हे चालू आहे हे कुठेही ॲप्रूव्ड अशी गोष्ट नाही आहे. पण दुसरा काही पर्याय नाही म्हणून आपण ह्या गोष्टीचा आधार घेतला आहे. पण तुम्ही तुमच्या सहजतेने तुमच्या सकारात्मकतेने याच्यातून बाहेर पडू शकता. सहज विचार करत अरे व्हायरस है, आएगा जाएगा, कुछ समय रहेगा. थोडं सर्दी झाली, ताप आला की लगेच एकदम घाबरून जातात आणि ते कुठलं रेमडेसिवीर नावाच्या औषधाच्या मागे लागायला लागतं. रेमडेसिवीर हे जीवन वाचवण्याचा लाईफ सेव्हिंग ड्रग्ज नाही आहे. पहिली गोष्ट ठीक आहे, तुमचं जीवन वाचवू शकत नाही. काही काळासाठी तुम्हाला हाय अँटीबायोटिक्स देऊन तुमची कार्यप्रणाली सुरळीत करण्याचा एक प्रयास आहे. सगळे त्यातून बरे होतील असं गॅरंटी नाही. पण दुसरी एक गॅरंटी मी तुम्हाला सांगतो की ह्या इंजेक्शनच्या माध्यम जर घेतलं तर पुढच्या 20 वर्षामध्ये तुम्ही काही भयानक रोगांचा शिकार होणार आहात. कारण साईड इफेक्ट आहेत त्याला खूप. त्याच्यापेक्षा त्याची हा व्हायरस आहे असं समजून तुम्ही जर त्याची काळजी अगोदर घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला हा व्हायरस त्रासच देऊ शकत नाही. पहिली गोष्ट तुम्ही लस घेऊ शकता. तुम्ही जे काय उपाय सांगितले मास्कपासून, सोशल डिस्टन्सपासून, वॉश युअर हँड, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. याच्यापासून हे जर तुम्ही करत राहिला तर हा व्हायरस तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. माझं उदाहरण सांगतो की आम्ही ज्या काय साधना आणि प्रक्रिया प्राणायामच्या सगळ्या करतो त्याच्यामुळे मी असं काही अभिमानाने काही सांगत नाही. पण आम्ही फारसे मास्क पण वापरत नाही. मी मास्क जे वापरतो तो प्रशासनाने दंड करू नये म्हणून मास्क वापरतो. पण आम्ही सेवा म्हणून कोविड पेशंटला भेटतो, त्याला आम्ही ब्लेसिंग देतो, त्याचं थोडंसं आम्ही काउन्सिलिंग करतो, बोलतो त्याच्याशी. आम्हाला आजपर्यंत कुठलाही कोरोना झालेला नाही. तुम्ही हे करावंच असं मी काय म्हणणार नाही किंवा तुम्ही घाबरू नये म्हणून असं सांगतो. आम्ही जी योग्य ती काळजी घेतो. आम्ही दिवसभर गरम पाणी पितो, आम्ही हळदीचं पाणी पितो, आणखीन काही आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या होऊ नये म्हणून करायच्या त्या सगळ्या करतो. कारण त्या शाश्वत आहेत, त्याच्याने तुम्हाला निश्चित होणार नाही. पण झाल्यानंतर अशी कुठलीही शाश्वत गोष्टी नाही आहेत की ते तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते. आम्हाला खूप क्लेश होतो, दुःख होतं ते चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर की कित्येक जवळचे लोक जे आहेत, कित्येक जवळचे लोक आम्ही आग्रहाने सांगून सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 15-15, 20-20 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायला लागल्या. पण ते आज आमच्याजवळ राहू शकले नाहीत. दुःख वाटतं या गोष्टीचं. सगळे लोक परेशान आहेत. सगळ्यांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, व्हेंटिलेटर मिळाला पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो. ऑक्सिजनचं एक सिलेंडर माणसाला 6-7 तास चालतं. तेच सिलेंडर जर आपण व्हेंटिलेटरला लावलं तर ते व्हेंटिलेटरसाठी ते सिलेंडर फक्त अर्धा तास ऑक्सिजन पुरवतं. तुम्हाला याच्यात काय विशेष? याच्यात विशेष असं आहे की आपण जी आता हवा घेतोय तिच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं पर्सेंटेज फार कमी आहे आणि बाकीचे जे काही वायू आहेत त्यांचं प्रमाण पण खूप आहे. आणि पण मेन याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. तो प्राणशक्ती आपण म्हणतात. तो आपलं हे शरीराचं जे सिस्टीम आहे ती चालवण्यासाठी आपलं फुफ्फुसं चालवतं, आपलं हृदय चालवतं.
ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते आवश्यक आहे. पण त्याच्याबरोबर त्याला सपोर्टिंग आहे. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे 21 प्रकारचे वायू आपण त्याच्याबरोबर घेतो. ते ह्या ऑक्सिजनला सपोर्टिंग आहे, म्हणून तो ऑक्सिजन व्यवस्थित काम करू शकतो आपल्या शरीरात. मी तुम्हाला उदाहरण देईल की आपल्याकडे जर कार असेल, पेट्रोल कार, तर तिच्यामध्ये आपण पंपावरचं पेट्रोल टाकलं तर आपली कार चांगली चालते. मी तुम्हाला फुकटमध्ये विमानामध्ये वापरणारं जर पेट्रोल आहे ते जर दिलं, जे अत्यंत शुद्ध असतं, 98-99 ऑक्टेनचं बहुतेक ते पेट्रोल असतं, ते जर तुमच्या कारला टाकलं तर तुमची कार चालेल? मला नाही वाटतं ती कार फार चालू शकेल. थोडंसं 1-2-5 किलोमीटर चालेल आणि ती बंद पडणार आहे. कारण इतक्या शुद्ध पेट्रोलने चालण्याची तिची क्षमताच नाही. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. प्युअर फॉर्ममध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन आपण देतो त्यावेळेस शरीर ते हवा म्हणून घेतं. आपले लंग्स काम करतात कारण ते थोडंसं फोर्सफुली जातं, त्यामुळे सिस्टीम काम करते. पण ती तुम्हाला लाईफ सेव्हिंग होऊ शकत नाही. थोडा सपोर्ट होईल, तसं पंपिंग केल्यामुळे पण हृदय चालू होतं, तसं ते सपोर्टिंग होईल काही प्रमाणामध्ये ते हेल्प. पण मोस्ट ऑफ दी याच्यामध्ये एकदा ऑक्सिजन लावलं की नातेवाईक पण आणि डॉक्टर पण थोडीशी आशा सोडून देतात. बरोबर? आता ते सिलेंडर जे 6 तास चालतं, 7 तास चालतं, ते व्हेंटिलेटरवर अर्धा तासात चालतं. म्हणजे किती फोर्सफुली प्युअर फॉर्ममध्ये ऑक्सिजन तुमच्या शरीरात भरला जातो. आणि हा प्युअर फॉर्ममधला जो ऑक्सिजन आपण घेतो तो इतक्या फोर्सफुली घेतल्यानंतर अधिक गडबड होते. म्हणून व्हेंटिलेटर लावलं की आपण सगळ्यांना नातेवाईकांना फोन करायला सुरुवात करतो की या आता थोडे दिवस राहील. बरोबर? याच्यामधलं सायन्स असं म्हणतंय की ज्यावेळेस हे ऑक्सिजनवर आपण लावतो, ज्यावेळेस तो प्युअर फॉर्ममध्ये ऑक्सिजन सुरू होतो, त्यावेळेस ऑक्सिजन पहिलं काम काय करतो तर जे तुमची सिस्टीम आहे, तुमचं ब्रेन आणि तुमचे लंग्स याच्यामधलं असलेलं कनेक्शनच ब्रेक करून टाकतो. आपण ज्या हवेतून जे काही गोष्टी घेतो ते फुफ्फुसाच्या माध्यमातून ब्रेनच्या आदेशाने घेतो आणि त्याची सगळी कंट्रोल सिस्टीम आपली इथे. पण ते ज्यावेळेस आपण प्युअर फॉर्ममध्ये घ्यायला जातो ही कंट्रोल सिस्टीम, तो कनेक्शनच आपण ब्रेक करतो आणि आपण या गोष्टीचा शिकार होतो. म्हणून आपल्याकडे अशा काही पारंपरिक पद्धती आहेत की तुम्ही नैसर्गिकरित्या व्हेंटिलेटर जे काम करतं ते काम आपण करू शकतो. त्याला म्हणतात प्रोन व्हेंटिलेशन. खूप पद्धती आहेत त्याच्या, 2-4 पद्धती आहे. तर तुम्ही शिकून घ्या की तुम्ही साधा असं जर हात केला, तुम्ही सगळे समोर बसले, सगळे असे हात करा आणि काही श्वास घ्या असे. आता तुमची चेस्ट फुलली आणि असे श्वास जर घेतले तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे श्वास जो आहे अधिक उत्तमरित्या सुरू झाला आहे. ही छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही ते ऑक्सिमीटर लावून जर अशा उभं बसून ऑक्सिमीटर लावा, असे करून 10-20 श्वास घ्या, ऑक्सिजनचं मीटिंग 2 पॉईंटने वाढणार. तुम्ही छातीवर झोपलात, छातीवर झोपल्यानंतर पहिलं काम करतो, छातीवर झोपल्यानंतर तुमचं लंग्ज आहे ना ते वरच्या साईडला येतं. आता जे आहे ना, आता याच्या पाठीमागे लंग्ज आहे, इथे जे काय हार्ट्स आणि त्याच्या पाठीमागे. तर तुम्ही ज्यावेळेस पाठीवर झोपता त्यावेळेस ते तेवढं एक्सपांड होत नाही. पण तुम्ही जर ज्यावेळेस पोटावर झोपतात आणि 2 हात असे ठेवतात त्यावेळेस ते लंग्ज बॅक साईडला वर येतं आणि ते उत्तम काम करतं. तिथे सुद्धा 2-3 पॉईंट्सनं तुमचं ऑक्सिजन लेवल वाढू शकतं. आणि प्रोन व्हेंटिलेटरची पद्धत तर अशी की तुम्ही 2 उशा छातीवर घ्या, 1 उशी पोटाखाली घ्या, 2 उशा ज्या आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवा आणि तुम्ही अर्धा तास 45 मिनटं 30 मिनटं 45 मिनटं आणि एक चेहरा एक बाजूला करून थोडासा पंखा आपल्या चेहऱ्यावर येईल असा लावला तर जर केलं तर तुमचं ऑक्सिजन लेवल जर तुम्ही 80 असेल तर 90-92 होणार. आणि हे प्रयोग आम्ही केलेले आहेत. खूप लोकांना आम्ही घरच्या घरी या पद्धतीने ट्रीट करतो आणि लोक बरे झाले त्याच्यामुळे. नैसर्गिकरित्या ऑक्सिजन लेवल वाढवण्याचे अजून काही प्रकार आहेत. तर फार घाबरू नका. एक जीवनामध्ये अशा घटना होत राहणार, हे सगळं चालत राहणार. निसर्ग तुमची परीक्षा घेत राहणार. त्या परीक्षेमध्ये पास होण्याची जबाबदारी तुमची.
आणि ते पास होण्यासाठी तुम्हाला एकच मंत्र आहे की सकारात्मकतेने सगळ्या गोष्टी पाहायला सांगा. निसर्गाने तुम्हाला परीक्षेत जो प्रश्न टाकला आहे तुम्हाला पास होण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही असं म्हणू नका की मला नापास करण्यासाठी अवघड प्रश्न दिला. असं कधी होतं का? आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका आल्यानंतर आपण सगळ्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपण असं म्हणतो का अरे मला फेल करण्यासाठीच सगळी प्रश्नपत्रिका तयार केली. ज्याने अभ्यास केला आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे, तो का ना अरे हे तो बहुत सीधा आहे, हे तर फार मस्त आहे, हे मला पास होण्यासाठीच हे सगळं आहे. अशी सकारात्मक जीवनात ठेवा. घाबरून जाऊन नकारात्मक होऊन तुम्ही अधिक गर्गेत जाल. त्यापेक्षा सकारात्मकने पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा. तुमचं जीवन यापेक्षाही सुंदर, स्वच्छ, सुभद्र, सुसंस्कृत, आनंदी होण्याचे दिवस फार लांब राहणार नाहीत. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. पुनश्च एकदा आमच्या वडिलांच्या स्मृतीला वंदन करतो आणि वसंत व्याख्यानमालेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.